बिल्डरपुत्र पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवाल हिला अटक करण्यात आली आहे। अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने बदलण्यासाठी आईच्या रक्ताचे नमुने घेतल्याची माहिती आहे। अल्पवयीन आरोपीची आई ही सध्या चौकशीसाठी तिथे पोहोचलेली आहे। तिची चौकशी सध्या सुरू आहे असं कळतंय। गेले काही दिवस पोलीस तिचा शोध घेत होते आणि अखेर आज अटक करण्यात आली आहे। पुण्याच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे आणि सध्या शिवानी अग्रवाल अर्थात अल्पवयीन आरोपीच्या आईची चौकशी सुरू आहे। आपण सध्या ही जी दृश्य बघतोय ती दृश्य आहेत शिवानी अग्रवाल अर्थात अल्पवयीन आरोपीची जी आई आहे तिला आता सध्या पोलीस बाल सुधार गृहाकडे घेऊन निघालेले आहेत, कारण जो अल्पवयीन आरोपी आहे त्याला तिथे ठेवलेला आहे आणि कदाचित दोघांची एकत्र चौकशी होण्याची शक्यता सुद्धा या दरम्यान नाकारता येत नाही। प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याकडून या संदर्भातले अपडेट्स घेऊया। ज्ञानेश्वर, आता शिवानी अग्रवाल हिला जर बालसुधार गृहाकडे नेत असतील तर मग अल्पवयीन आरोपी आणि आई अशी एकत्र चौकशी होण्याची शक्यता आहे का? बिल्डरपुत्र पोर्शे कार दुहेरी बळी प्रकरणाच्या संदर्भानं पोलिसांनी जी सगळ्यात मोठी कारवाई केलेली आहे, या कारवाईमध्ये अल्पवयीन आरोपीची जी आई आहे तिला अटक केल्याची ही सगळी आजची दिवसभरातली सगळ्यात मोठी घडामोड आणि अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवाल हिला घेऊन पोलीस हे सध्या बाल सुधार गृहाकडे निघालेले आहेत। हा सगळा पोलिसांचा ताफा आपण पाहतो। याच पोलिसांच्या ताफ्यात आरोपीची आई शिवानी अग्रवाल हिला बाल सुधार गृहाकडे घेऊन गुन्हे शाखेचं पथक रवाना झालेलं आहे। गुन्हे शाखेच्या माध्यमातून आज अल्पवयीन आरोपी जो आहे त्याची चौकशी केली जाणार आहे। बाल न्याय मंडळाकडे कालच यासाठी गुन्हे शाखेनं पत्र पाठवलेलं होतं। बाल न्याय मंडळानं जो बाल सुधार गृहामध्ये असलेला आरोपी आहे त्याची चौकशी करण्यासाठी गुन्हे शाखेला परवानगी दिली आहे। मात्र यातला नियम असा आहे, जर अल्पवयीन आरोपीची गुन्हे शाखेच्या पोलिसांना एखाद्या प्रकरणात चौकशी करायची असेल तर पालक सोबत असावा लागतो आणि म्हणून आता अटकेत असलेली शिवानी अग्रवाल हिला घेऊन गुन्हे शाखेचे पोलीस जो अल्पवयीन आरोपी आहे बाल सुधार गृहात ठेवलेला त्या दिशेने निघालेले आहेत। 2 तास चौकशी करता येईल अशी परवानगी मिळालेली आहे। सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रक्त नमुने बदली प्रकरण जे आहे, या रक्त नमुने बदली प्रकरणाच्या संदर्भानं जे वेदांत अग्रवाल याचं रक्त घेणं अपेक्षित होतं, मात्र त्या जागी आईचं रक्त घेतलं गेलं अशी तपासात जी माहिती उघड झाली त्यात आई ही आरोपी आहे आणि अटक होऊ शकते अशी जी शक्यता व्यक्त केली जात होती ती शक्यता खरी ठरल्याचा आपण पाहतोय आणि आईला अटक केल्यानंतर पोलीस जे आहेत ते घेऊन बाल सुधार गृहाकडे रवाना झाल्याच्या या दृश्यांमधून आपण पाहतोय 2 तास बाल सुधार गृहामध्ये अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवाल हिच्या समोर चौकशी होईल। या रक्त नमुने बदल प्रकरणामध्ये जे सगळ्यात महत्वाचं 2 डॉक्टरांना अटक झाली। या डॉक्टरांनी नेमके रक्ताचे नमुने कोणाचे घेतले याचा पोलिसांना तपास करायचा आहे, शोध घ्यायचा आहे आणि म्हणून पोलिसांकडून हे जे पाऊल उचललं गेलं, गेल्या 3 दिवसांपासून शिवानी अग्रवाल हिचा पोलीस शोध घेत होते। अखेर आज सकाळी 7च्या सुमारास पोलिसांना शिवानी अग्रवाल हिचा छडा लागला आणि तिला अटक केलेली आहे। आपण जर बघितलं असेल तर या सगळ्या प्रकरणामध्ये जी आतापर्यंतची मोठी घडामोड होती ती म्हणजे अल्पवयीन आरोपीचे वडील, त्याच्यानंतर अल्पवयीन आरोपीचे आजोबा अटकेत गेले, त्यानंतर डॉक्टरांना अटक करण्यात आली आणि आज तो दिवस आहे या बिल्डरपुत्र पोर्शे कार दुहेरी प्रकरणाच्या संदर्भानं जिथे पोलिसांनी शिवानी अग्रवाल हिला अटक केलेलं आहे। तिच्या तपासातून तिच्या चौकशीतून अनेक महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या समोर येणार आहेत, कारण जेव्हा रक्त बदललं गेलं ससून रुग्णालयामध्ये तेव्हा त्याची आई ही त्याच्या सोबत होती, वडील देखील सोबत होते। आई आणि वडील या दोघांचा या सगळ्या गुन्ह्यात मोठा रोल आहे, याच्यावर पोलिसांचा पहिल्यापासूनच संशय होता आणि म्हणून तशा पद्धतीने जो तपास आहे तो सुरू आहे। यापूर्वी जो वडील आरोपी आहे त्याला न्यायालय कोठडीमध्ये ठोठावण्यात आलेलं होतं, पोलीस कोठडी देखील ठोठावण्यात आलेली होती आणि आता विशाल अग्रवाल याच्या पोलीस कोठडीसाठी पुन्हा एकदा जे प्रयत्न आहेत ते पोलिसांकडून केले जाणार आहेत। सोबतच शिवानी अग्रवाल अटकेत आल्यानंतर जे नवे धागेदोरे आहेत ते या सगळ्या प्रकरणातून मिळू शकतात। आपण जी दृश्यांमध्ये गाडी पाहतोय याच
पुढच्या पोलिसांच्या गाडीमधून शिवानी अग्रवाल हिला गुन्हे शाखेचं पथक घेऊन निघालेलं आहे, ज्यामध्ये काही वेळापूर्वी युनिट 4च्या कार्यालयामध्ये गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शिवानी अग्रवाल हिची प्राथमिक चौकशी केलेली आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा खुलासा झालाय। यामध्ये शिवानी अग्रवाल हिनं हे मान्य केलंय का की जे रक्ताचे नमुने बदलले त्यामध्ये वापरलेलं जे रक्त आहे ते स्वतः आईचं आहे। म्हणजे कल्पना आहे आपल्याला की या सगळ्या प्रकरणामध्ये आपण बघितलं असेल की जी समिती नेमण्यात आलेली होती, या समितीनं जे अहवाल दिले त्यामध्ये देखील 2 वृद्ध लोकांचे आणि आईचे रक्ताचे नमुने आहेत अशा पद्धतीचं जे अहवाल आहे तो दिलेला होता। आणि या सगळ्या अहवालातली जी आई आहे ती हीच आहे का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे। कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण बघितलं असेल की या सगळ्या प्रकरणात जी शिवानी अग्रवाल आई आहे तिला आता बाल सुधार गृहामध्ये आणण्यात अगदी आलेलं ज्ञानेश्वर, आहे। आणि ही सगळी दृश्य जेव्हा पोलीस तिला घेऊन जात होते तेव्हाची तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलीत, ही सगळी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवलीत, यासाठी धन्यवाद। आणि या पुढच्या सगळ्या अपडेट सुद्धा वेळोवेळी तुमच्याकडून घेऊ। ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी। ही सध्या पुण्यातली थेट दृश्य आपण बघतोय। शिवानी अग्रवाल जी अल्पवयीन आरोपीची आई आहे तिला आता बाल सुधार गृहामध्ये आणलं गेलंय, कारण अल्पवयीन आरोपीला तिथे ठेवलं गेलंय। आणि पोलीस म्हणजे गुन्हे शाखेकडून अल्पवयीन आरोपीची चौकशी जर करायची असेल तर एक पालक सोबत असणं आवश्यक आहे। त्यामुळे आता शिवानी अग्रवाल अर्थात आईच्या समोर आता अल्पवयीन आरोपीची चौकशी होऊ शकते।